संपूर्ण भारताला एकच प्रश्न पडलेला आहे की विराट कोहली याने रिटायरमेंट का घेतली? विराट कोहली याच्या रिटायरमेंटचे खूप कारणे सांगितले जात आहेत, पण त्याचं एक कारण मेन म्हणजे की ड्रेसिंग रूममधला ड्रामा. विराट कोहली याने रोहित शर्माच्या नंतर रिटायरमेंट घेतली कारण रोहित शर्माने 7 मे रोजी त्याची रिटायरमेंट Instagram स्टोरीवरून सांगितली. रोहित शर्माने आणि विराट कोहलीने हे सगळं ठरवून केलं का? आणि त्यानंतर गौतम गंभीरने याच्या आधीच एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं की विराट कोहलीने आता रिटायरमेंट घेतली पाहिजे. हा प्रश्न त्याला इंटरव्ह्यू घेणाऱ्याने विचारलेला की कोणी रिटायरमेंट घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर गौतम गंभीरचं उत्तर त्यावर असं होतं की विराट कोहलीने आता रिटायरमेंट घेतली पाहिजे असं मला वाटते. मग हे सगळं ड्रेसिंग रूमच्या ड्रामामुळे झालं की त्या स्पोर्ट्समध्ये नेहमीच राजकारणामुळे स्पोर्ट्सची दुर्दशा झालेली आपण पाहिलेलीच आहे. तसंही आत्ताही विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये राजकारण केलं गेलं असेल ड्रेसिंग रूममध्ये आणि BCCIने रोहित शर्माने विराट कोहलीला थांबवलं का नाही? त्यांना थांबवण्याचा प्रयत्न का नाही केला? असं देखील म्हणण्यात येत आहे. आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेले की त्यांना 4-5 सेंचुरीज मारायच्या आहेत इंग्लंड टूरमध्ये, आता जे मेमध्ये येणार आहे. मे आणि जूनमध्ये टेस्ट सिरीज येणार आहे आणि रोहित शर्माने देखील सांगितलेले की आम्ही इंग्लंड टूर जिंकण्याचा टेस्ट सिरीज नक्की प्रयत्न करू. पण त्यांनी अचानक रिटायरमेंट का घेतली? आणि विराट कोहली आणि रोहित शर्माने लगेच 5-5 दिवसांनी रिटायरमेंट का घेतली? त्यांनी इंग्लंड टूर का नाही केले? ते म्हटलेले जसं की आम्ही पूर्ण प्रयत्न करू. नक्कीच यावरून आपल्याला समजते की काहीतरी राजकारणामुळेच त्या दोघांनी रिटायरमेंट टेस्ट क्रिकेटमधून घेतलेली आहे आणि आता फक्त वन डे क्रिकेट ते खेळणार आहेत 2027च्या वर्ल्ड कपपर्यंत. राजकारणामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट झालेले असावे किंवा ड्रेसिंग रूमच्या ड्रामामुळे झालेले असावे असं लोक मानत आहेत. आणि पण विश्व क्रिकेटच्या आणि टेस्ट क्रिकेटच्या आता 2 मोठे लेजंड रिटायर झाले आहे, हे आपल्याला स्वीकारावंच लागेल आणि रोहित शर्मा आणि विराट कोहलीला आनंदाने रिटायर होऊन आपण दिले पाहिजे. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि व्हिडिओला लाईक करा.